इंदापूर जवळच्या भिगवण अपहरण प्रकरणाची अखेर संपूर्ण पोलखोल झाली आहे आणि हे संपूर्ण प्रकरणच बोगस असल्याचं आता उघड झालंय। आरोपी मुलगा आणि संबंधित मुलगी हे प्रेम प्रकरणात होते आणि मुलगी स्वमर्जीनंच पळून गेली होती। मुलीनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हे नमूद करण्यात आलंय। एवढंच नाही तर कथित अपहरण होत असताना आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये तिखट मिरची पूड टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवालही समोर आलाय। त्यामुळे अपहरणाचा केवळ बनावच रचला गेलेला होता हे आता उघड झालंय। अपहरण झालेली मुलगी आणि तिचा प्रियकर मध्यरात्री बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले। दरम्यान मुलीला कोर्टात हजर करण्यात आले। या संपूर्ण प्रकरणामुळे एक गोष्ट अधोरेखित होते की या प्रकरणाचा गैरफायदा घेत केवळ वातावरण तापवून तणाव निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन गेलं असेल। प्रेम प्रकरणाला आणि त्यातून मुलगी पळून गेल्याचा गैरफायदा घेत दोन समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी यातून धडा घेतला असेल एवढीच अपेक्षा आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणासंदर्भात मुलीच्या आईशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। तिला 12 वर्षापासून दबावाखाली आहे ती। माझं पती वारल्या तर करोनामध्ये वारल्यामुळे ह्या लोकांनी फायदा घेतला। 12 वर्षापासून तिला धमकी देत आले। त्या दबावाखाली ती आज आमच्याकडे पाहत सुद्धा नाही, ती दबावाखालीच आहे। आणि ते त्यांच्याकडे जर मुलगी गेली तर आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे। त्यांच्याकडे मुलगी गेलीच नाही पाहिजे ना। आम्हाला कुणाचं सहकार्य सुद्धा पोलिसांचं नाही, कुठल्या मंत्र्याचं नाही, कुणाचं सहकार्य नाही, काय नाही। त्याच्यामुळे आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे। आतापर्यंत जे तुम्ही तक्रार दिलेली आहे त्यानुसार पोलिसांनी तक्रार घेतली, मिरची पावडर टाकली, हे सगळं झालं, पण ती सांगते ते असं काही झालंच नाही। मिरची पावडर टाकली बी होती, माझ्या डोळ्यात, माझ्या मुलाच्या डोळ्यात गेली। मिरची पावडर टाकून त्यांनी दांडकं काढून माझ्या उघडून हिथं मांडीला मारून त्यांनी मुलगी उचलून टाटा एसी मध्ये फेकून लगेच पळावली गाडी। मिरची टाकल्यामुळे मला काहीच प्रयत्न करता आला नाही, नुसती मी ओरडत राहिली। तिथं कुणी सुद्धा आलं नाही, कुणी नव्हतंच ना तिथं त्यावेळेस। म्हणजे वातावरणच तसं होतं। म्हणजे तुम्ही तुमच्या तक्रारीवर अजून देखील ठाम आहात? ठाम आहे मी त्या तक्रारीवर। 12 वर्षाच्या मुलीला दबावाखाली आणल्यानंतर 12 वर्षापासून जी मुलगी दबावाखाली या, तिला उपायच काय नाही। तिचा भाऊ लहान असल्यामुळं तिच्यावर दबाव आणला या, तेव्हापासून दबाव ब्लॅकमेल करते ती आणि ती दबावाखाली बोलती या। आता जर आपण बघितलं तर ती स्वतःहून पोलिसांसमोर हजर राहून तिने असा जबाब दिली आहे। हे सगळी तक्रार खोटी आहे तिची, ही दबावाखालीच आहे अजून पण। दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। या सर्वच्या मागे आम्ही आरोप केला, तो आझर शेख नावाचा त्या मुलाचा चुलता जो आहे तो गावगुंडा आहे, वाळू उपसतो, मुरम उपसतो। बऱ्याच जणांना त्याने आजपर्यंत मारले, अशा चौकीला पोस्ट आहेत। तिथलं 18 गुन्हे दाखल आहेत। तिथला सोनवणे भाऊसाहेब म्हणून एक तिथला कामगार आहे चिंचोली गावचा, त्याच्या अंतर्गत त्याच्या गुन्हे दाखल आहेत, तरी पण तो बाहेर आहे। आज बरेच दिवस झाले त्याचे गुन्हे दाखल आहेत, कुठलं जामीन न मंजूर करता तो आज बाहेर फिरतो। तर ह्या व्यक्तीला एका राजकीय आमदाराचा वरदहस्त आहे। दरम्यान यावरती राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊया। मुलीचं वय आता जवळपास पोलिसांच्या माहितीप्रमाणे 19 वर्ष त्या मुलीचं वय म्हणजे 18 पूर्ण आहे। आणि तिच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे की माझे 9 वर्षापासून त्या मुलाच्या समवेत माझे प्रेमाचे संबंध होते। म्हणजे याचा अर्थ 9 वर्षापूर्वी जर म्हटलं तर 19 वर्षाचं वय आज आहे, तर मग तिचं वय झालं 10। म्हणजे यालाच आमचं जे म्हणणं आहे की जेव्हा 18च्या आत ह्या मुली ज्या वेळेला असतात तर त्यावेळेस त्यांना कुठंतरी प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याच्या बाबतीमधला पुढाकार काही लोकांनी घेतला जातो, असा आमचा वारंवार संशय, शंका ही आमची आहे। अहिल्यानगरमध्ये एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल 5 दिवस जंगलात ठेवत तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत जंगलातून मुलीची सुटका केली। मुख्य आरोपीसह तिघांना तातडीनं अटक करण्यात आली आहे। 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परतलीच नाही। पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणात मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण, आकाश सरद संसारे यांना पोलिसांनी अटक केली आहे।
मुख्य आरोपीवरती अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आलेत। या प्रकरणाला आता लव्ह जिहादचा अँगलही दिला जात असून राजकीय वातावरण तापलंय। पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलम लावण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे। या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद देखील पाळण्यात आला होता। एका अल्पवयीन मुलीस आरोपी नामे मुख्तार हैदर पठाण याने अपहरण करून नेल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर आरोपीने पीडितेस नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्यानजीकच्या जंगलामध्ये ठेवलेले असल्याची माहिती मिळाल्यावरून काल त्या आरोपीच्या ताब्यातून सदर पीडितेची सुटका करून तिचा जबाब घेतला असता सदर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झालेले असून त्या कलमांची वाढ सदर गुन्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। तसेच आरोपीला मदत करणारे आरोपी कौसर हैदर पठाण व आकाश शरद संसारे यांनाही अटक केलेली आहे। तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लव्ह जिहादच्या घटना वाढतायत, हिंदू मुलींना टार्गेट केलं जात आहे असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। लव्ह जिहादचा संशय आहे आणि मुलीवरती 5-6 दिवस जंगलामध्ये अत्याचार केला गेलाय। हे जे कुणी सगळी लोक आहेत की लव्ह जिहादच्या घटना घडत नाहीत असे जे म्हणतायत, ह्या लोकांनी या गोष्टीकडे सिरियसली बघितलं पाहिजे, गांभीर्यानं बघितलं पाहिजे। हा काही विषय राजकारणाचा विषय नाही, मताचा विषय नाही। आता निवडणूक तर 3.5-4 वर्षानंतर आहे, परंतु ज्या बाबी घडतायत हिंदू मुलींना टार्गेट करून फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टावरती त्यांना 10-20 मुलं फॉलो करतायत आणि मग ठरवून प्लॅन करून त्यांना जाळ्यामध्ये ओढतायत। दरम्यान यावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। हा प्रत्येक मुलीचं वय हे अगदी 12, 13, 15 पासूनच त्यांना टार्गेट केलं जातं। आणि विशेष करून जर आपण पाहिलं तर मुलींच्या टार्गेटमध्ये जे 2-3 पॅटर्न जे सेम आहेत, एक तर तिला 18च्या अगोदर टार्गेट करायचं, दुसरी गोष्ट की तिच्या मागं वडीलधारी जो आधार असतो तो नसलेला पाहिजे। आणि म्हणून कुठंतरी या प्रशासनानं याच्यावरती कुठंतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे। जे आरोपी असतात त्या आरोप्यांना कुठंतरी पोलीस प्रशासन मदत करतं का, हा सुद्धा एक फार मोठा प्रश्नचिन्ह आज प्रत्येकाच्या मनामध्ये असतो। बीडमध्ये 10वीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळाला। बीड तालुक्यातल्या कुर्ला इथं 10वीचं परीक्षा केंद्र आहे, मात्र या केंद्रावरती परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी चक्क मंडपाची व्यवस्था करण्यात आली। विद्यार्थी संख्या वाढल्याचं कारण देत हा मंडप उभारण्यात आला असून इथेच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागते। शिवाय तापमान वाढत असल्यानं उकाड्याचा त्रास देखील विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय। 12वी नंतर 10वी परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना हा सावळा गोंधळ समोर आलाय। आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे, मात्र पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळत आहे। सध्या मी बीड तालुक्यातील कुर्ला या ठिकाणच्या परीक्षा केंद्रावरती उभा आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की याच शाळेच्या वरती एक मंडप टाकून विद्यार्थ्यांना परीक्षासाठी बसविण्यात आलेले आहे। जवळपास 85 विद्यार्थी जे आहेत ते पायावरती पॅड ठेवून अक्षरशः या ठिकाणी आपला 3 तासाचा पेपर सोडवताना पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण जे शाळेची भूमिका आहे, शाळेचं म्हणणं नेमकं काय आहे ते देखील घेण्याचा प्रयत्न केला। त्यांचं म्हणणं असं आलेलं आहे, गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून या ठिकाणी जी काही शाळा आहे त्याच्या वरांड्यामध्ये देखील पेपर हे घेतले जायचे, मात्र अचानक या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्याचं नियोजन कुठेतरी करता आलेलं नाहीये। उद्यापासून ही जी काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये व्यवस्था जी आहे ती देखील केली जाणार आहे। परंतु याच निमित्तानं आता शिक्षण व्यवस्थेचा हा सावळा गोंधळ जो आहे तो समोर आलेला आहे। आपण पाहिलं असेल की 12वीची परीक्षा देखील सुरळीत होण्यासाठी या ठिकाणी शिक्षण विभागाने पावलं उचलली, जिल्हा प्रशासनानं पावलं उचलली, मात्र तरी देखील आजही या ठिकाणचा शिक्षण व्यवस्थेचा हा बोजवारा पूर्णतः उजळाचं पाहायला मिळत आहे आणि हा शिक्षण विभागाचा फज्जा देखील पाहायला मिळतोय। आणि संबंधित शिक्षक जे आहेत त्यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये सारवासावर देखील केलेली आहे। शिक्षण विभाग असेल, जिल्हा प्रशासन असेल, यावरती काही कारवाई करतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। विकास माने, एबीपी माझा, बीड। दरम्यान या सगळ्या संदर्भात मुख्याध्यापक अभिषेक राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। थोडी विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला नाविलाजानं मंडप टाकावे लागले
आणि विद्यार्थ्यांना ऊन लागणार नाही याची सुद्धा आम्ही त्या मंडप टाकताना काळजी घेतलेली आहे. यापुढे सांगतो, माझा उद्याचा जो पेपर आहे तो पेपर मी जिल्हा परिषदेचे जे वर्ग आहेत कुर्ल्यातले ते त्यांना सांगितलं आहे, त्या मुख्याध्यापकाची परवानगी घेतलेली आहे. आणि पुढचे जे परीक्षा आहेत, जे वाढीव वर्ग आहेत वरचे माझे, ते सर्व मी आता जिल्हा परिषदला शिफ्ट करणार आहे, तिथं ती परीक्षा घेणार आहे. अगोदर आमचे जे वरांडा आहे त्या वरांड्यामध्ये आम्ही पडदे टाकायचो आणि त्या स्वरूपामध्ये वर्ग घ्यायचो. पण आज ह्यावेळेस आम्ही थोडं जास्त प्रशस्त विद्यार्थ्यांना बसतो ह्या हिशोबाने आम्ही केलं होतं. पण आता उद्या आम्ही जे पेपर आहेत ते या ठिकाणी जिल्हा परिषदची जे कुर्ल्याची शाळा आहे ते आम्ही या ठिकाणी बोललेलो आहे मुख्याध्यापकांना, त्यांनी परवानगी दिलेली आहे. दरम्यान यावरती राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे, तीही पाहूया. कुर्ला येथील 10वीच्या परीक्षेसाठी ओपन मंडप घालून परीक्षा घेण्यात येते याच्यासारखा दुर्दैवी प्रकार कुठं नाही आहे. विद्यार्थी वर्षभर परिश्रम करत असतात. 10वीचा निकाल त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो आणि अशा वेळेला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ओपन मंडपामध्ये परीक्षा घ्याव्या लागतात. खरोखरच या प्रशासनाने याची गांभीर्यानं दखल घेऊन पक्क्या इमारतीमध्ये हे परीक्षा केंद्र त्वरित हलवण्याच्या बाबतीत कारवाई करणं गरजेचं आहे. काहीशी गोंधळाची परिस्थिती भिवंडी महापालिकेमध्ये सध्या पाहायला मिळते. नियम 2005 मधील नियम 7 पोटनियम 7 च्या तरतुदीनुसार श्री नारायण रतन चौधरी हे भिवंडी निजाम. तर या घडीची अत्यंत महत्वाची बातमी आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी हे विराजमान झालेले आहेत. भाजपच्या नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करत त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी हे विराजमान झालेले आहेत. त्यामुळे भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातोय. भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी हे विराजमान झालेले आहेत. सेक्युलर फ्रंट सोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता आणि त्यामुळे एक मोठी राजकीय घडामोड भिवंडीमध्ये पाहायला मिळालेली होती. त्यावरून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील भाजप फुटली ही मोठी ब्रेकिंग न्यूज असल्याचं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामुळे भिवंडी महापालिकेमध्ये एक उलटफेर आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये जे काही झालं त्याचा बदला काँग्रेस भिवंडी महानगरपालिकेमध्ये घेईल अशी चर्चा होती आणि तसंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. अक्षय, नारायण चौधरी हे महापौरपदी विराजमान होत आहेत भिवंडीच्या. कसं सगळं संख्याबळ जुळवून आलं? आकड्यांचा हा सगळा खेळ कसा झाला? एकूण 48 मतं पडलेली आहेत नारायण चौधरी यांना आणि त्यांचं नाव हे आत्ताच पीठासीन अधिकारी यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये आता नारायण चौधरी हे महापौरपदी विराजमान होणार आहेत. आता नारायण चौधरी हे स्वतः भाजपमधून आलेले होते, कारण की त्यांचं नाव आधी जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं नाव डावलून स्नेहा पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं, म्हणून ते नाराज होते. शेवटी त्यांनी स्वतःचा एक गट जो आहे 9 जणांचा तो फोडून ते सेक्युलर फ्रंट मध्ये आलं होतं. सेक्युलर फ्रंट मध्ये आधीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. त्यांची जी संख्या होती ती 42 पेक्षा जास्त होती आणि या सगळ्यांची मतं जी आहेत ती आता एकत्रितरित्या मगाशी जे मतदान झालं त्या मतदानामध्ये 48 मतं सेक्युलर फ्रंटची एकत्रितरित्या ही नारायण चौधरी यांना पडली आणि त्याच्यामुळे आता नारायण चौधरी हे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून तिथे विराजमान होणार आहेत आणि त्याच्यानंतर आता उपमहापौर पदाची निवडणूक देखील इथेच पार पडणार आहे. त्यासाठी देखील अनेक अर्ज भरलेले आहेत. मात्र सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की जो चंद्रपूरला जे झालं त्या चंद्रपूरच्या झाल्याच्या नंतर आता भिवंडीमध्ये तो बदला जो आहे तो घेण्यात आलेला आहे. काँग्रेसकडून हा बदला घेण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे भिवंडीचा चंद्रपूरचा बदला काँग्रेसने भिवंडीमध्ये घेतल्यामुळे आता भिवंडीमध्ये भाजप मधून फुटून आलेले नारायण चौधरी हे महापौरपदी विराजमान झालेले आहेत. आता त्यांच्या नावाची घोषणा देखील झालेली आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं होती, त्याचबरोबर जे नगरसेवक बंडखोर म्हणून फुटून आलेले होते भाजपचे त्यांची देखील मतं नारायण चौधरी यांना पडलेली आहेत. आता काही वेळापूर्वी ज्यावेळी सगळेजण येत होते त्यावेळी महेश चौगुले यांनी सांगितलं होतं की आम्ही कारवाई करणार जर नारायण चौधरी हे तिकडे गेले असतील आणि त्यांच्याकडून हे पक्षांच्या विरोधात कारवाई झाली व्हीपच्या विरोधात तर आम्ही त्यांच्यावर पक्षाद्वारे कारवाई करणार. त्याच्यामुळे आता महापौरचे बनलेले आहेत. मात्र भाजप या पक्षाकडून त्यांच्याकडून काय कारवाई होणार हे देखील बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे. त्याच्यामुळे 2 गोष्टी ह्या आहेत. आता नारायण चौधरी हे महापौर तर झालेत
मात्र त्यांच्यावर भाजप कारवाई करणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे सध्या. बरोबर आहे. मुद्दा हाच आहे की कोणताही पराभव असेल किंवा कोणताही धक्का असेल, भाजप ते कधीच खूप हलक्यात घेत नाही. त्यामुळे साधारणतः काय शक्यता आहे, काय कारवाई केली जाईल नारायण चौधरी यांच्या विरोधात, आणि ज्या सगळ्या नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप मानलेला नाहीये, पाळलेला नाहीये, त्यांच्या विरोधात काय पावलं उचलली जाऊ शकतात? खरं म्हणजे जर आपण नियम बघितला तर नियमानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई ही करण्यात येऊ शकते, कारण की पक्षाचा व्हीप मानला नाही तर थेट निलंबन केलं जाऊ शकतं. पण आता यात देखील असा एक थोडासा यात देखील ट्विस्ट आहे, तो म्हणजे अनेक जे भाजपचे नगरसेवक होते त्यांना देखील हे हवं होतं की नारायण चौधरी हे महापौर बनावे. त्यामुळे आता महेश चौगुले जरी म्हणत असले तर देखील महेश चौगुले या संपूर्ण निवडणुकीमध्ये कुठेही आपल्याला अतिशय ऍक्टिव्ह दिसून आले नव्हते. त्याचबरोबर ज्यावेळी ह्या महापौर पदाची एकूणच रंगत सुरू झाली त्यावेळी देखील महेश चौगुले ऍक्टिव्ह नव्हते. त्यामुळे आता महेश चौगुले यांच्या मताला मान्यता आहे की सगळे नगरसेवक मिळून नारायण चौधरी यांना कारवाई करू नका असं सांगतील, हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे सध्या. या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीचं काय? कारण का शहराध्यक्षांनी सुद्धा प्रदेशाध्यक्षांविरुद्ध नाराजी व्यक्त करत थेट राहुल गांधींना पत्र लिहिलेलं होतं. काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीचं आता यापुढे काय होणार? सध्या तरी काँग्रेसची जी नाराजी आहे ती इथे दिसून येत नाहीये, कारण की काँग्रेसकडून जेवढी मतं पडायला पाहिजे होती ती सगळी मतं ही बऱ्यापैकी पडलेली आहेत. त्यामुळे काँग्रेसची नाराजी ही सध्या अंतर्गत नाराजी याची दूर झाली असावी अशी शक्यता आहे. आता थोडा वेळ चित्र स्पष्ट होईल, कारण की सगळे नगरसेवक जे आहेत आता बाहेर पडणार आहेत. काँग्रेसचे जे शहर प्रमुख आहेत ते देखील येणार आहेत, आणि बाळामामा पाटील असतील, रईस शेख असतील, हे देखील बाहेर पडणार आहेत. त्यामुळे नेमकं चित्र काय आहे ह्याचा थोड्याच वेळा स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी जर आपण विचार केला तर एकूण 48 मतं पडलेली असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची देखील काही मतं जी आहेत ती तुटली असल्याची शक्यता इथे आहे, कारण की काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून त्यांच्याकडे 42 असं संख्याबळ होतं, आणि जर नारायण चौधरी यांनी 9 नगरसेवक स्वतःवर आणले असतील तर एकूण 51 अशी मतं त्यांना पडायला पाहिजे होती. मात्र 4 मतं जी आहेत ती कमी पडलेली आहेत. त्यामुळे ती कोणती मतं आहेत आणि त्यांवर देखील पक्षाकडून त्यांच्या सेक्युलर फ्रंटच्या व्हीपनुसार कारवाई होणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे. अक्षय, कालच्या पत्रकार परिषदेमध्ये हर्षवर्धन सपकाळ असं म्हणालेले होते की भाजप सोडून जर ते काँग्रेससोबत आले तरच आम्ही त्यांच्यासोबत जाऊ किंवा तरच त्यांना सोबत घेण्याचा विचार केला जाईल. आता ही भूमिका बदलली आहे की या भूमिकेवरती काँग्रेस अजूनही ठाम आहे? काँग्रेस अजूनही या संदर्भात ठाम असल्याचं दिसून येत आहे, कारण की जे मतदान झालेलं आहे त्या मतदानामध्ये अंतर्गत गटबाजी असेल किंवा नाराजी असेल या सगळ्याला घेऊन काँग्रेस पक्ष पुढे गेला होता. मात्र तरी देखील मतदान बऱ्यापैकी झालं आणि नारायण चौधरी हे जिंकून आलेले आहेत. त्यामुळे पुढचं पाऊल काय असेल किंवा पुढचं नेमकी भूमिका काय आहे काँग्रेस पक्षाची? आता उद्या खरं तर राहुल गांधी हे स्वतः भिवंडीमध्ये येण्याची शक्यता आहे, कारण की भिवंडीमध्ये त्यांच्यावर जो एक जी केस सुरू आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्या संदर्भातली सुनावणी उद्या आहे. त्यामुळे उद्या राहुल गांधी जर भिवंडीमध्ये येणार असतील तर त्यांच्या संदर्भात देखील तयारी ही आतापासून काँग्रेस पक्षाची आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं हे आहे की तिथे भिवंडीमध्ये आज जे काही वातावरण दिसून येत आहे त्या वातावरणामध्ये एकूणच विचार केला आपण तर काँग्रेस पक्षाकडून ही बऱ्यापैकी तयारी जी आहे ती झालेली होती. आता काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे थोडा दिवस स्पष्ट होईल. या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे उपमहापौर पदाचं काय? उपमहापौर पदाचं समीकरण कसं जुळवलं जाणार आहे आणि ते कोणाकडे जाण्याची शक्यता आहे? उपमहापौर पदासाठी देखील सगळ्याच पक्षांकडून उमेदवारी अर्ज हा उपमहापौर पदासाठी नेमकं काय एकूण गणित आहे ते आपण जाणूया. आपल्यावर अनिल आहेत. अनिल, उपमहापौर पदासाठी नेमकं काय गणित आहे आणि त्याच्यासाठी निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे कोणाकोणाकडून अर्ज भरणं आलं आणि त्याच्यासाठीची निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे कोणाकोणाकडून अर्ज भरणं आलं होतं? जवळपास आपण पाहिलं या ठिकाणी तर उपमहापौरसाठी देखील सगळ्याच पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आलेली होती आणि एकंदरीत आपण पाहिलं तर जो गणित या ठिकाणी मांडण्यात आलेला 48
जे आकडे या ठिकाणी आलेले आहेत महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये, तेच आकडे कदाचित या ठिकाणी उपमहापौर पदासाठी देखील येऊ शकतात। आणि काँग्रेसकडून जो उमेदवारी अर्ज उपमहापौरसाठी देण्यात आलेला आहे तारिक मोमीन यांचा, आणि त्यांचा विजय या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर दुसऱ्या पक्षांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, परंतु त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही आहे, त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी काँग्रेसचा उपमहापौर होण्याची शक्यता आहे। म्हणजे तारिक मोमीन जे काँग्रेसकडून महापौर पदासाठी होते ते आता या सेक्युलर फ्रंटकडून उपमहापौर म्हणून निवडून येतील। नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महापौर पदासाठी कॉम्प्रोमाइज या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी केलेला होता, कारण भाजपला तो या ठिकाणी भाजपचे जे बंडखोर नगरसेवक होते नारायण चौधरी यांना तो मान देण्यात आला आणि महापौर पदासाठी त्यांना तो आकडे या ठिकाणी मिळवता आले। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता तोच आकडा महापौर पदासाठी जे तारिक मोमीन यांनी भरलेला तो अर्ज माघार घेतला आणि उपमहापौरसाठी देखील त्यांनी अर्ज भरलेला होता, आणि त्यामुळे उपमहापौरसाठी आता त्यांची जी मतदान होणार त्यामध्ये त्यांचा विजय या ठिकाणी नक्की दिसतोय। हेच खरं म्हणजे नाराजी होती, नाराजीचं हेच कारण होतं, कारण की कुठे ना कुठे महापौर हा आपल्या संख्याबळावर बसतो आहे, तरी देखील भाजपचे नगरसेवक घेऊन स्वतःचं महापौरपद भाजपच्या नगरसेवकांना द्यायची गरज काय, असा प्रश्न हा काही काँग्रेसच्या नगरसेवकांनी विचारलेला होता आणि त्याच्यामुळे अंतर्गत नाराजी होती। मात्र ही नाराजी जास्त टिकली नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल, कारण की बऱ्यापैकी मतदान जे आहे ते नारायण चौधरी यांच्या बाजूने झालं आणि त्याचमुळे काँग्रेसची अंतर्गत नाराजी जास्त टिकली नाही आणि ती पुढे देखील आली आणि त्याचा परिणाम देखील झाला नाही। एकूणच हे चित्र आहे। आता मोमीन तारिक बारी जे आहेत ते या ठिकाणी उपमहापौर म्हणून निवडून येतील ही जास्त शक्यता आहे, कारण की त्यांच्या मागे अशाच प्रकारे पक्षांचं संख्याबळ आहे। एकीकडे नारायण चौधरी यांच्याबरोबर आलेले फुटलेले नगरसेवक, बंडखोर नगरसेवक, आणि त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे नगरसेवक सध्या आहेत ते एकूण जी संख्याबळ आहे ते देखील एकूण 48च्या पुढेच आहे, 46च्या पुढेच आहे। त्याच्यामुळे मोमीन तारिक बारी हे काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत ते भिवंडीच्या उपमहापौरपदी विराजमान होतील अशीच दाट शक्यता आहे। त्या संदर्भातली निवडणूक जी आहे ती देखील आता कार्यालयामध्ये सुरू आहे, सभागृहामध्ये सुरू आहे। अक्षय, आपण कोणत्याही निवडणुका गेल्या काही वर्षातला पाहिला तर सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप कायमच प्रयत्नशील राहिलेला आपण पाहिलेला आहे। अगदी एकेका आकड्यासाठी, एकेका सदस्यासाठी ते आग्रही असतात। भिवंडी महानगरपालिकेत भाजपचं समीकरण नेमकं कुठे चुकलं, ताकद कुठे कमी पडली? सगळ्यात पहिलं म्हणजे महत्त्वाचं हेच होतं की नारायण चौधरी यांना आधी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती भाजपकडून। भाजपने या संपूर्ण निवडणुकीला सिरियसली घेतलेलं होतं आणि संख्याबळ एकूण एकत्र करण्यासाठी हालचाली सुरूच केल्या होत्या। तेवढ्यात जे कपिल पाटील यांचे नातेवाईक आहेत सुमित पाटील, त्यांच्या संदर्भामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता होती, एक नाराजी व्यक्त करण्यात आली होती, कारण की सुमित यांना उमेदवारी द्यावी असं भाजपच्या काही नगरसेवकांचं मत होतं। त्यामुळे त्यांची जी नाराजी आहे ती ओढवून घ्यायची नाही आहे, यासाठी भाजप पक्षाने काय केलं तर सुमित यांना देखील बाजूला ठेवलं, नारायण चौधरी यांना देखील बाजूला ठेवलं आणि तिसराच उमेदवार स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली, जेणेकरून या दोघांची नाराजी जी आहे ती कमी होईल आणि पक्षाला जा फटका बसणार नाही। पण झालं उलटं, स्नेहा पाटील यांना जी उमेदवारी जाहीर केली त्याच्यामुळे नारायण चौधरी आणखीनच नाराज झाले आणि शेवटी त्यांनी पक्षच सोडण्याचा निर्णय घेतला। पक्षातले त्यांच्याबरोबरचे जे नगरसेवक आहेत, त्यांचे समर्थक नगरसेवक जे आहेत त्यांना घेऊन ते बाहेर पडले आणि काँग्रेसला जाऊन मिळाले। आणि आज जर आपण पाहिलं तर काँग्रेसने बाजी मारलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। स्वतःचं उपमहापौरपद दिलेलं आहे, मात्र महापौर पदावर त्यांचा माणूस हा विराजमान झालेला आहे जो त्यांच्या पक्षासाठी काम करेल किंवा काँग्रेसची सत्ता या संपूर्ण भिवंडी शहरामध्ये आलेली आहे। आणि म्हणजे काहीसा निर्णयातला गोंधळ भाजपला भिवंडी महानगरपालिकेमध्ये मारक ठरल्याचं चित्र आपल्याला इकडे अक्षय पाहायला मिळालं। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भिवंडीत भाजपला मोठा धक्का, बंडखोर नारायण चौधरींची महापौरपदी निवड। चौधरींना 48 मतं तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ 16 मतं। शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। शिंदेंच्या भेटीनंतर शिवसेनेच्या आणखी एका नेत्या राज ठाकरेंच्या भेटीला आल्यानं चर्चांना उधाण। प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका, एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया। तर अनधिकृत पार्किंगबाबत शिंदेंशी बोललो, राज ठाकरेंची माहिती।
स्वीकृत नगरसेवक पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 150च्या जवळपास इच्छुकांची यादी. त्यामुळे मनसेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या मागणीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं दुर्लक्ष. ठाकरेंची शिवसेना आपल्या कोट्यातील 3ही स्वीकृत नगरसेवक देण्याच्या तयारीत. नाशिक महापालिकेच्या पहिल्याच महासभेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची निदर्शनं. शहरातील विकास कामं बाह्य यंत्रणांमार्फत करू नये अशी मागणी. राज्यसभेसंदर्भात महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेणार. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसचा निर्णय दिल्लीतून होतो आणि शिवसेना राष्ट्रवादीचा निर्णय मुंबईतून होतो अशी राऊतांची प्रतिक्रिया. शरद पवारांनी अनेकदा राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणला. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं वक्तव्य. तर आता स्वतःसाठी काँग्रेसची मनधरणी करण्याची वेळ पवारांवर आली. उपाध्येंची टीका. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सपाचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला. भिवंडी काँग्रेस शहराध्यक्ष आणि माजी आमदार राशीद तहीर यांचा गंभीर आरोप. याबाबत ताहीर यांनी राहुल गांधींना पत्रही लिहिलंय. धाराशिवमध्ये शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीनं फेटाळला. आमिषाला थारा नाही. राष्ट्रवादी महायुतीसोबतच. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांची भूमिका. भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेसाठी नवी समीकरणं जुळवत असताना शिवसेनेकडून राष्ट्रवादीला ऑफर. एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पडताळणी प्रक्रियेला सुरुवात होणार. त्यासाठी तयारी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादवांनी केलेल्या फुटेजची मागणी केंद्रीय वाहतूक विभागानं नाकारली. अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवसाचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज त्यांनी मागितलं होतं. मुंबईत बांगलादेशी असतील तर जबाबदारी कुणाची? ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंचा सवाल. तर कोणतंही पद नसताना सोमय्यांची केंद्र सरकारची सीआयएसएफ सिक्युरिटी आणि पोलीस सुरक्षा घेऊन महापालिका अधिकाऱ्यांसोबत स्टंटबाजी. अखिल चित्रेंची टीका. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार करत तिला तब्बल 5 दिवस जंगलात ठेवलं. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातली धक्कादायक घटना. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण. भंडाऱ्याच्या वरठीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना. गतिमंद मुलीवरती 22 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. भंडाऱ्यातील बाळ विक्रीचं प्रकरण. मुख्य आरोपी असलेल्या गोंदियातील डॉक्टर नितेश बाजपेयीला अटक. बाळाची 3 लाखात विक्री केल्याचा डॉक्टरवर आरोप. पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी डॉक्टरनं स्वतःवरती ब्लेडनं वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात एका विवाह सोहळ्यातील हाणामारी प्रकरणात एकूण 4 अटक. अनिल गोसावी या 4थ्या आरोपीला गुजरातमधून अटक. पिंपळनेर गावातील विवाह सोहळ्यादरम्यान झालेल्या हाणामारीमध्ये 3घांचा मृत्यू झाला होता. हिंगोली जिल्ह्यात मूर्तिजापूर सावंगी शिवारामध्ये तब्बल अर्धा एकरवर अफूची लागवड. 41 लाख रुपये किमतीची 13 क्विंटल अफू जप्त. वर्ध्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई. दुचाकीसह 1,56,000चा मुद्देमाल जप्त. रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. धुळ्यात एसटी बसमधून 10 किलो गांजाची तस्करी करणारा संशयित अटकेत. थाळनेर पोलिसांची कारवाई. शिरपूरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. उत्तर प्रदेशमधून शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा डाव नागपूर पोलिसांनी उधळला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून 4 अटक. 2 देशी पिस्तुलं, 4 मॅगझिन आणि 34 जिवंत काडतुसं आरोपींकडून जप्त. भंडाऱ्यातील साक्री गावात चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करणारी टोळी गजाआड. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 12 दुचाकी चोरी केल्याची आरोपींची कबुली. तर 9 दुचाकी साकोली पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती. या प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांसह 6 जणांना अटक. बुलढाणा आगाराच्या लातूरहून निघालेल्या बस चालकाचं मद्यपान. देऊळगाव राजाजवळील एका हॉटेलमध्ये बस थांबली असता मद्यपान. त्यानंतर चालक फरार. 4 तासाहून अधिक काळ प्रवाशांचा खोळंबा.
सावत्र आईवडिलांनी मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळला. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरातील वडगाव कोल्हाटी इथली घटना. संशय आल्यानं रिक्षा चालकाकडून पोलिसांना फोन. मुलीच्या आईवडिलांना ताब्यात घेतलं. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील दहिवली फाट्याजवळ सीएनजी टँकरला गळती. मध्यरात्री वर्दळ कमी असल्यानं कोणतंही नुकसान नाही, मात्र टँकरमधून धुराचे लोट निघाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती. बीडच्या कुर्ला गावात 10वीच्या परीक्षा केंद्राचा भोंगळ कारभार समोर. विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाल्याचं कारण देत भर उन्हाळ्यामध्ये मंडप उभारला, तर परीक्षा केंद्रावरती मूलभूत सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. बीडच्या कुर्ला इथे यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेच्या टेरेसवरती मंडप टाकून 10वीचे पेपर. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ. अनेक वर्षांपासून शाळेच्या व्हरांड्यात बसून विद्यार्थी पेपर द्यायचे. पुण्यात धायरी परिसरातील एका केंद्रावर शिक्षकानंच 12वीच्या केमिस्ट्रीच्या पेपरला कॉपी पुरवली. बोर्ड कारवाई करणार तर शाळेचा निकाल 100% लागावा म्हणून कॉपी पुरवण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती. वर्ध्याच्या सिंदी रेल्वे इथं ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीसाठी 3 दिवसीय जनआंदोलन. नागरिकांनी रक्तानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. गेल्या अनेक दिवसांपासून सिंदी रेल्वे इथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी. कर्जबाजारीपणा, नापिकी यासह विविध कारणांमुळे गेल्या 5 वर्षात धुळ्यातील तब्बल 350 शेतकऱ्यांची आत्महत्या. दर महिन्याला सरासरी 6 शेतकरी आत्महत्या करतात. बीडमध्ये 2 महिन्यात 39 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या चिंताजनक असून प्रशासनाकडून नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी. महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटींचा निधी मंजूर. मंत्री भरत गोगावलेंची माहिती. आजूबाजूचं सांडपाणी चौदार तळ्याच्या पाण्यात मिसळत असल्यानं संरक्षक भिंत, शुद्धीकरण प्रकल्प आणि परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी हा निधी वापरणार असल्याची गोगावलेंची माहिती. गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महागणार. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार. प्रतिस्पर्धी विक्रेत्याकडून दुधाच्या दरात वाढ झाल्यानं गोकुळकडूनही दूध दर वाढीचा निर्णय. कोल्हापुरात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 409 वाहन चालकांना पोलिसांचा दणका. 3,49,000 रुपयांची दंडात्मक कारवाई, तर 32 वाहनं जप्त. तर कर्णकर्कश हॉर्न, ड्रंक अँड ड्राईव्ह सह अल्पवयीन चालकांच्या पालकांवर देखील कारवाई. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावित पुनर्विकासाला 102 आर्किटेक्ट्स, डिझायनर आणि शहरी नियोजकांचा विरोध. हा प्रकल्प उद्यान उन्नतीकरण म्हणून मांडला जात असला तरी प्रत्यक्षात तो मोठ्या पायाभूत सुविधांचा हस्तक्षेप असल्याचा दावा. मुंबईमध्ये अनेक भागात हवेची गुणवत्ता ढासळली. हवेतील धुळीकण वाढल्यामुळे अनेक भागात दृश्यमानता कमी. मुंबईचा AQI सध्या 242च्या पार. मुंबई शहरात सकाळच्या वेळी अनेक इमारतीही धूसर दिसत असल्याची दृश्य. मुंबई आणि ठाण्याचं कमाल तापमान आजपासून वाढणार. कोकण किनारपट्टीवर तापमानात वाढ होत असल्यानं शनिवारी आणि रविवारी कमाल तापमानात 36 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पश्चिम रेल्वे मार्गावर देशातील पहिली सलग 15 डब्यांची लोकल लवकरच सेवेत येणार. चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या लोकलची निर्मिती. या लोकलमधून एकावेळी 7,500 प्रवाशांना प्रवास करता येणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील निवती रॉक इथं पाणबुडी प्रकल्पाला मंजुरी. पाणबुडीच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्रातील रंगीबेरंगी मासे, प्रवाळ पाहता येणार. युद्धनौका निवती रॉकच्या परिसरातील समुद्राच्या तळाशी विराजमान केली जाणार. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगकडे बिश्नोई गँगनं 10 कोटींची खंडणी मागितली. कुख्यात गुंड हॅरी बॉक्सरनं व्हॉइस नोट पाठवत खंडणीची मागणी केली, तर धमकी आलेला नंबर अमेरिकेचा असल्याची सूत्रांची माहिती. कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेल्या काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांना पंतप्रधान होण्याचा आशीर्वाद. कामाख्या मंदिरातील बाबांनी दिलेला आशीर्वाद चर्चेचा विषय. तर आशीर्वाद देताच प्रियंका गांधींनी हसत मंदिरातून काढता पाय घेतला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रो 3 दिवसांच्या भारत दौऱ्यानंतर फ्रान्सला रवाना. मॅक्रो यांनी मुंबई आणि भारत भेटीचा खास व्हिडिओ शेअर केला आणि भारताचे आभार मानले. तर मुंबई भेटीदरम्यान पाहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांवरील खास नाटकही पोस्ट केलं.
जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला. बारामुल्लाच्या जानबाजपोरा इथं लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकानं स्फोटकं नष्ट केली. त्या मार्गावरून लष्कराचा ताफा जाणार होता. उत्तर प्रदेश एटीएस कडून खलिस्तानी दहशतवाद्याला अटक. पंजाबमधून दहशतवादी सुखविंदर सिंग ढिल्लोला अटक. सुखविंदर सिंग 31 वर्षांपासून फरार. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना केसीएफचा दहशतवादी. बिहारमधील दरभंगामध्ये द्राक्ष घेऊन जाणारा भरधाव ट्रक नदीत कोसळला. अपघातस्थळी द्राक्ष घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.